भारतीय समाजामध्ये मुलीच्या लग्नानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलतं असं नेहमी म्हटलं जातं. मात्र या बदलासोबत अनेक भावनिक संघर्षही जोडलेले असतात. लग्नानंतर मुलगी सासरची झाली अशी मानसिकता आजही अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अनेक मुलींना स्वतःच्या माहेरातच परकेपणाची भावना अनुभवावी लागते. एकीकडे नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या आणि नातेसंबंध सांभाळण्याचा ताण असतो, तर दुसरीकडे माहेर आणि सासर यांच्यामध्ये समतोल राखण्याची सततची धडपड सुरू असते. अनेक वेळा लग्नानंतर मुलीने सासरच्या अपेक्षांनुसार वागावं, माहेरी कमी लक्ष द्यावं किंवा प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी अशी अपेक्षा तिच्याकडून केली जाते. काही घरांमध्ये माहेरी वारंवार जाणं, आई-वडिलांशी जास्त बोलणं किंवा त्यांच्यासाठी वेळ देणं याकडेही चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. परिणामी अनेक मुली भावनिकदृष्ट्या तुटू लागतात. आता ते तुझं घर नाही ही एकच ओळ अनेकांच्या मनावर खोल परिणाम करत असल्याचं दिसून येत आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते लग्न म्हणजे मुलीचं स्वतःच्या कुटुंबाशी नातं संपणं नाही, मात्र समाजातील जुन्या मानसिकता आणि परंपरांमुळे अनेक महिलांवर अनावश्यक भावनिक दबाव निर्माण होतो. काही वेळा सासर आणि माहेर यांच्यातील संघर्षाचा सर्वाधिक परिणाम त्या महिलेलाच सहन करावा लागतो. प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक जणी स्वतःच्या भावना आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते मुलगी लग्नानंतरही दोन्ही कुटुंबांचा समान भाग असते ही भावना समाजात रुजणे गरजेचे आहे. सासर आणि माहेर यामध्ये स्पर्धा नव्हे तर समजूतदारपणा आणि आदर असणे आवश्यक आहे. महिलांवर तू कोणाची असा प्रश्न निर्माण करण्याऐवजी तिच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.